कर्जच्या मेळाव्यातून राज ठाकरे चांगलेच बरसले। सध्याचे नेते मिंधे आणि लाचार झालेत आणि महायुतीचं सरकारही सहकार चळवळ नसून सहारा चळवळ असल्याचा टोला राज ठाकरेंनी लगावला। त्यावर अजित पवारांनी राज ठाकरेंना काय उत्तर दिले पाहूया। आत्ताचं सरकार जे आहे ती सहकार चळवळ नव्हे, कळलं का? ती सहारा चळवळ। किती सहकारी संस्था त्यांनी उभ्या केलेल्या आहेत? कर्जतमधल्या मनसेच्या सहकार मार्गदर्शन शिबिरातून राज ठाकरेंनी सध्याच्या महायुती सरकारवर निशाणा साधला। आत्ताचं सरकार म्हणजे सहकार चळवळ नाही तर ती सहारा चळवळ आहे असा टोला राज ठाकरे यांनी शिंदे फडणवीस आणि अजित पवार सरकारला लगावला। तर स्वतः राज ठाकरेंनी किती सहकारी संस्था उभ्या केल्या असा पलटवार अजित पवारांनी केला। आत्ताचं सरकार जे आहे ती सहकार चळवळ नव्हे, कळलं का? ती सहारा चळवळ। आम्ही अडकलोय, आम्हाला सहारा द्या। त्याच्यामुळे ती सहकार चळवळ नाही की सगळ्यांनी एकत्र येऊन सरकार सांभाळायचं, ती ही सरकार चळवळ नाही। किती सहकारी संस्था त्यांनी उभ्या केलेल्या आहेत आपण सांगा ना मला। जरूर आज नाही, मी पण सुरुवातीला राजकारणात यायच्या आधी सहकारामध्ये पुन्हा आलेला एक कार्यकर्ता आहे। असं आहे, आता राज ठाकरेंना जे वाटलं ते त्यांनी ती भूमिका मांडलेली आहे, परंतु काही जणांच्या चुका होत असतील, परंतु सगळ्यांनाच एका माळेत मोजण्याचं कारण नाही। काही संस्था जरूर चांगल्या आहेत। सध्याच्या राजकीय परिस्थितीवरून मनसे अध्यक्षांनी बोचरावार केला। सध्याचे नेते मिंधे लाचार आणि पैशांनी वेडे झाले असून त्यांना स्वाभिमान राहिलेला नाही असा हल्लाबोल राज ठाकरेंनी केलाय। आपल्याकडचे नेते लाचार झालेले आहेत, मिंधे झालेले आहेत, पैशाने वेडे झालेले आहेत, त्यांना सत्व कळत नाही, त्यांना पाठीचा मणका नाही, स्वाभिमान नाही, काही नाही। आज इकडून तिकडे गेले, तिकडून तिकडे गेले, तिकडून तिकडे गेले। घरी गेल्यावरती लोक विचारत असतील, घरचे लोक आज कुठे आहात? पण तसं त्यांना पण बाहेर बोलायला लागत असेल, त्यांना पण बाहेर बोलायला लागत असेल। अहो, मी मध्यंतरी एका कार्यक्रमाला गेलो होतो विधान भवनामध्ये, मला कळेच ना कोण कुठच्या पक्षात आहे, पण त्यांनी त्यांची मनं आणि त्यांचा स्वाभिमान हा गहाण टाकलेलाच आहे, तुम्ही टाकू नये। सध्या आरक्षणावरून जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ आमने सामने आले। कुणबी मराठा आणि ब्राह्मणांमध्ये जातीपातींवरून भांडण सुरू आहे। मराठी माणसांमध्येच फूट पाडण्याचा हा डाव असून यामागे बाहेरचे हात असल्याचा आरोपही राज ठाकरेंनी केलाय। आज आम्ही आमच्यामध्येच भांडतो आहोत, आज आम्ही आमच्यामध्येच जाती भेदामध्ये भांडतो आहोत। कोणी मराठा, कोणी कुणबी, कोणी माळी, कोणी साळी, कोणी आगरी, कोणी ब्राह्मण, कोणी मराठा, काय चालू आहे? हे चालू नाहीये, हे चालवलं जातंय। हा महाराष्ट्र एकसंघ राहू नये, हा एकत्र राहू नये, यातला मराठी माणूस एकत्र राहू नये, याच्यासाठी बाहेरच्यांचे प्रयत्न सुरू आहेत, हे आमच्या आतल्या लोकांना समजत नाहीयेत। बऱ्याच दिवसांनी राज ठाकरे आक्रमक झाल्याचं दिसलं, मात्र येत्या लोकसभा निवडणुकीत बरंच काही बोलणार असून दारुगोळा राखून ठेवलाय असं राज ठाकरे म्हणाले। पुढे निवडणुका लागतील त्यावेळेला आपण बोलूच, भरपूर बोलू, बरंच काही बोलू। ते सगळ्या गोष्टी आपण ठेवून दिलेल्या आहेत, दारुगोळा ठेवून दिलेला आहे। आता फक्त एक छोटीशी पिशवी उघडली मी, पण मला असं वाटतं की तुम्ही सर्वांनी सतर्क राहावं। ही जी आजूबाजूची सहकार चळवळ जी महाराष्ट्राला नामशेष मोडायला आलेली आहे, मला असं वाटतं त्याच्यावरती तुमचा प्रहार हा बसला पाहिजे। 2019च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या तोफेतला दारुगोळा भाजपवर लावरे तो व्हिडिओ म्हणून पडला होता। आता 2024च्या निवडणुकीत प्रचारातच दारुगोळ्याची दिशा दिसेल। निवृत्ती बाबर, TV9 मराठी, कर्जत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।